नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी.के स्टडी मराठी या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवरती आपणास दररोजच्या चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे बघायला मिळतील। तरी आपण जर पहिल्यांदा आमच्या चॅनलला भेट दिली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। चला तर आपण आजच्या व्हिडिओला प्रश्न पहिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने कोणते चिन्ह पक्ष चिन्ह म्हणून दिले आहे? उत्तर तुतारी हे चिन्ह दिले आहे। प्रश्न दुसरा, कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? उत्तर अश्विन। प्रश्न तिसरा, भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? उत्तर ओडिशा या राज्यामध्ये। प्रश्न चौथा, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? उत्तर चिनाब नदीवर। प्रश्न पाचवा, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर शाहरुख खान याला। प्रश्न सहावा, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? उत्तर जवान हा चित्रपट। प्रश्न सातवा, संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? उत्तर वाराणसी येथे। प्रश्न आठवा, MTEX-24 हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन कोठे भरवण्यात आले आहे? उत्तर विशाखापट्टणम येथे। प्रश्न नववा, 81वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये बेस्ट मोशन पिक्चर्स ड्रामा श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला आहे? उत्तर ओपनहायमर या चित्रपटाने। प्रश्न 10वा, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात DFR-3 संयंत्र राष्ट्राला समर्पित केले, तर हे इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर तमिळनाडू या राज्यात आहे। प्रश्न 11वा, जून 2024 मध्ये आयोजित होणाऱ्या ICC T20 विश्वचषकमध्ये प्रथमच कोणत्या देशाचे संघ सहभागी असतील? उत्तर कॅनडा, अमेरिका आणि युगांडा। प्रश्न 12वा, नुकत्याच पार पडलेल्या 12व्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत? उत्तर गोपालगंज 3। प्रश्न 13वा, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत? उत्तर नदिया केल्चिनो। प्रश्न 14वा, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी साठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांना। प्रश्न 15वा, पहिल्या अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? उत्तर कोलकाता या शहरात।